पुण्यातील पर्यटन स्थळे आणि इथली खाद्यप्रबंधी करताना लक्षात आलं की इथल्या खाद्य संस्कृतीमध्ये इराणी बेकरीच्या इतिहासाला एक वेगळं असं स्थान आहे. तर हे इराणी बेकरी नेमकं काय प्रकरण आहे ते बघायला मी आलो एका इराणी बेकरीत, जिचं नाव आहे सिटी बेकरी. MG रोड कॅम्पमध्ये ही बेकरी आहे. आत गेल्यावरती मालकानं विचारलं की तुमचे कोणते 3 टॉपचे पदार्थ मी आता टेस्ट करू शकतोय. तर कसलेल्या व्यावसायिकाकडून जे वाक्य येणं अपेक्षित होतं ते आलं. तसं नाही, आमच्या इथं सगळंच चांगलं आहे. मी पहिलं ट्राय केलं गार्लिक टोस्ट. थिन साईजच्या टोस्टवरती लोणी आणि यांचा सिक्रेट मसाल्याचा स्वाद. आ हा हा, मी पहिल्यांदा असं काहीतरी भारी ट्राय केलं होतं. हे मस्त क्रिस्पी गार्लिक टोस्ट खाल्ले तर जिभेची चव जागी होऊन कडाडून भूक लागू शकते, इतकंही भारी होतं. मग मी ट्राय केलं जाम टार्ट. बिस्किटशी मिळतोच होते पण मऊ आणि त्यावरती जाम, हे पण जबरदस्त होतं. मला हा पदार्थ ॲडिक्टिव्ह वाटला. असं वाटत होतं की जोपर्यंत मनाचं समाधान होत नाही ना तोपर्यंत हा खात राहावा. काजू बिस्किटांमध्ये काजूचा फ्लेवर भारी जमला होता. तुपामध्ये काजू फ्राय केल्यावरती जी चव येईल ना ती याच्यात जाणवत होती. अजून मग चॉकलेट चिप्स आणि जिरा बटर पण भन्नाट होते. सरते शेवटी काकांनी त्यांच्या सर्व पदार्थांचे सिक्रेट सांगितलेच. ते असे: आमच्या सगळ्या पदार्थामध्ये एक इन्ग्रेडियंट असं आहे जो दुसरीकडे कुठंच भेटणार नाही, अँड दॅट इज प्रेम. आम्ही त्याच्यात प्रेम मिळवतो आणि देतो. म्हणजे फक्त बायकांसाठी नव्हे, सगळ्यांसाठी. नाही तर तुम्हाला तो प्रेम म्हणेल तो नाही, युनिव्हर्सल प्रेम म्हणतात ना तो. इथले 7-8 पदार्थ मी घरी घेऊन गेलो. एक आठवडाभर यांची चव जशीच्या तशी होती. तर माझ्याकडून हे ठिकाण हायली रेकमेंडेड आहे. तर बघा, कधी प्लॅन करता इथे भेट देण्याचा.